दिंडोरी येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयात आज सोमवार दिनांक 4 रोजी दुपारी दिंडोरी तालुका पत्रकार संघ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या निमित्तानं सहविचार सभा संपन्न झाली। या प्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली। या चर्चेत पत्रकार भगवान गायकवाड, संतोष कथार, बापू चव्हाण यांनी सहभाग घेऊन आपलं मनोगत व्यक्त केलंय। महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार संघाचे महाविद्यालयाला मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। आज मी दिंडोरी तालुक्यामध्ये क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत पत्रकार सहविचार सभेच्या या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मित्र शामभाऊजी बोडके सर हे अध्यक्ष आहेत या महाविद्यालयीन विकास समितीचे, तथा या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक देखील आहेत। पत्रकारांशी नेहमी एक चांगला संवाद साधणारे एक व्यक्तिमत्व म्हणून शामभाऊंकडे बघितलं जातं। आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाचे दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष भगवानजी गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अशोकजी निकम सर, त्याचबरोबर समाधान पाटील सर, किशोर जाधव, बाळासाहेब आसफोले, बापूसाहेब चव्हाण आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली। या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षक मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि अतिशय सुंदर आणि असा चांगला असा कार्यक्रम आज इथे संपन्न झाले आहेत। पत्रकारांच्या ज्या अडचणी आहेत, पत्रकार नेमकं काय असतो, पत्रकार हे समजून घेण्यासाठीचा आजचा हा प्रयत्न केले आहेत। प्राचार्यांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले आहेत आणि या महाविद्यालयामध्ये या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक शामभाऊजी बोडके यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये खूप सुंदर असं विचार इथे व्यक्त केले आहेत। आम्हा सर्व पत्रकारांना या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी पत्रकार संघटनेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतोय। धन्यवाद। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।